नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्याकडे यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी ऑफिशियल पेपर आहे आन्सर शीट. तर ही आन्सर शीट नेमकी कशी लिहायची, जास्तीत जास्त पर्सेंटेज मिळवण्यासाठी पेपर कशा पद्धतीने लिहायचा आणि ज्या विद्यार्थ्यांना कमीत कमी क्वेश्चन सोडवून जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे आहेत त्यांनी देखील हा पेपर कसा लिहायचा ते पूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर सर्वप्रथम हा व्हिडिओ सर्वांनी पाहावा. जे विद्यार्थी आर्ट्सला आहेत, BAला, MBAला, MCOMला, आर्ट्स, सायन्स, कॉमर्स सर्व विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ आहे. आन्सर शीट ही सर्व विद्यार्थ्यांसाठी सेमच असणार आहे आणि क्वेश्चन पेपर देखील सेमच असणार आहेत 80 मार्काचे. फक्त जे विद्यार्थी मराठीमध्ये आहेत ते मराठीमध्ये लिहितील, जे विद्यार्थी इंग्लिश मिडियम आहेत त्यांना इंग्लिश मिडियममध्ये असेल पेपर. तर सर्वप्रथम तुम्हाला एक्झाम सेंटरवरती अशा प्रकारे पेपर दिला जाईल. असा पेपर असेल. इथं जे आहे इथं सिग्नेचर असेल, विद्यार्थ्याची सिग्नेचर, आणि इथे जे तुमच्या वर्गात जे सुपरवायझर असतील पेपर दिवशी त्यांची सिग्नेचर असेल. आणि इथे एक व्हाईट कलरचा बारकोड स्टिकर लावला जाईल जो की तुम्हाला एक्झाम सेंटरवरती लावला जातो सुपरवायझरकडून. आणि ते बुकलेट नंबर असेल तुमचे. ते सुपरवायझर जे असतील तुमच्या वर्गावरती ते जेव्हा सिग्नेचर घेतात तेव्हा ते बुकलेट नंबर तेव्हा लिहावा लागतो त्यांच्या लिस्टमध्ये. तर सर्वप्रथम आपण पेपर कसा लिहायचा ते पाहूया. इथं आपल्याला काहीही लिहायचं नाही, इथं फक्त साईन करायची आहे, त्यानंतर पेपर लिहिण्यास सुरुवात करायची आहे. बाकी काही लिहायचं नाही, ही एक्झाम देण्यासाठी पूर्ण. तर पेपर लिहिण्याआधी इथं सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत ते वाचून घ्यायच्यात. पेपरला टायमिंग खूप कमी असतो. पेपर तुम्हाला 5-10 मिनटं अगोदर दिला जातो. तर तेवढ्यात हे सर्व वाचून घ्यायचे आहेत. आणि या पेपरला तुम्हाला पुरवणी भेटत नाही. पुरवणी भेटत नसल्यामुळे तुम्हाला फक्त एका क्वेश्चनचं एकच पेज आन्सर लिहायचं आहे, जास्त आन्सर लिहायचं नाही, नाहीतर तुम्हाला पेजेस पुरणार नाहीत. टोटल 20 पेजेस असतात. आपण पाहूया. हे पहा, टोटल 20 पेजेस असतात आणि तुम्हाला जे की क्वेश्चन सोडवायचे असतात फक्त 16 क्वेश्चन सोडवायचे असतात. टोटल एकूण 4 उपप्रश्न असतात. उपप्रश्न 1 मध्ये टोटल कोणतेही 5 प्रश्नापैकी कोणतेही 4 सोडायचे असतात. हे BCom 3rd इयरचा अकाउंटिंगचा पेपर माझ्याकडे आहे, कॉम 209चा. आपण पाहूया. प्रश्न 1 मध्ये अ, ब, क, ड, ई ऑप्शन दिलेलं आहे. इथं पहा. त्यापैकी इथे सूचना दिलेली आहे, खालीलपैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा. तर तुम्हाला जे सोपे वाटतील त्यापैकी कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत. इथं देखील प्रश्न दुसऱ्यामध्ये कोणतेही 4 उपप्रश्न सोडवा असे सांगितले आहे. त्यामुळे तुम्हाला जे क्वेश्चन सोपे वाटतील ते सोडवायचे आहेत. असा उपप्रश्न 3रा आहे, त्यामध्ये देखील कोणतेही 4 सोडवा. आणि ही उपप्रश्न 4था, त्यापैकी कोणतेही 4 सोडवा असं सांगितले आहे. तर तुम्हाला फक्त 4 पेजेस आन्सर लिहायचं आहे. आता आपण बघूया की पेपर कसा लिहायचा नेमका. तर सर्वात मोठी चूक विद्यार्थी अशी करतात, त्यामुळे त्यांचे मार्क्स कटतात आणि ज्यांना जास्त मार्क्स पर्सेंटेज भेटवायचे आहेत त्यांना मिळत नाही. जेणेकरून आपल्याला इथं एक रेस ऑलरेडी दिलेली असते. तर इथं विद्यार्थी काय करतात, अजून एक रेस मारतात पेन्सिलने. तर ते मारायचे नाही. तसं मारल्यामुळे आपल्याला जो एक्झामिनर आहे पेपर चेक करणारा त्याच्यावरती वाईट इम्पॅक्ट पडून आपले मार्क्स वगैरे कट होऊ शकतात. त्यामुळे इथे प्रश्न पहिला असं लिहायचं आहे. प्रश्न पहिल्यानंतर तुम्ही अ, ब कुठला सोडवता येते लिहायचं आहे आणि डायरेक्ट उत्तर लिहायला सुरुवात करायची. इथं आपण पाहू शकतो या क्वेश्चन पेपरमध्ये सांगितलं होतं की गुंतवणूक खात्याचा नमुना तयार करा. प्रश्न अ. तर असा गुंतवणूक खात्याचा नमुना तयार करायचा आहे. त्यानंतर प्रश्न ब लिहायचं आहे डायरेक्ट. इथे दिलेलं आहे प्रश्न ब, भाग हमीच्या पद्धती स्पष्ट करा. तर डायरेक्ट पॉईंट लिहायचे आहेत. भाग हमीच्या पद्धती किती आहेत? 3 पद्धती आहेत. भाग हमी घेणे, भाग खरेदी करणे आणि हे 3रं आहे. तर अशा प्रकारे 3 पद्धती लिहून त्याला थोडक्यात एक्सप्लेन करायचं आहे. ह्याच पद्धतीवरच्या खाली लिहायच्या नाहीत. इथं फक्त 1 टाकायचं आहे म्हणजे वरचा 1 आणि त्याला एक्सप्लेन करायचं आहे. नंतर दुसरा 2 टाकायचं आहे, त्याला एक्सप्लेन करायचं आहे. नंतर तिसरा 3 टाकून त्याला एक्सप्लेन करायचं आहे. तसेच इथं भाडे खरेदी पद्धत म्हणजेच इथं दिलेलं आहे भाडे खरेदी पद्धतीच्या मर्यादा स्पष्ट करा. तर भाडे खरेदी पद्धतीच्या मर्यादा सांगितलेल्या आहेत. सुरुवातीला वाक्य लिहायचे आहे. इंग्लिश मिडियमवाल्यांनी डेफिनेशन लिहायचे सुरुवातीला. नंतर जे काही सिस्टम असेल ते इथं खाली आपल्याला त्याला एक्सप्लेन करायचं आहे. पेपर हा पूर्ण लिहायचा आहे, पेज भरून पेपर लिहायचा आहे. अर्धा पेपर लिहिला तर आपल्याला मार्क्स भेटणार नाहीत, फक्त 2 किंवा 1च मार्क्स भेटतात. त्यामुळे पेपरला
पूर्ण एक पेज लिहायचं आहे, कारण की तुमचा एक प्रश्न हा 5 मार्काचा असल्यामुळे तुम्हाला पूर्ण पेज आन्सर लिहिणे गरजेचे आहे, नाहीतर तुम्हाला मार्क्स पूर्ण भेटणार नाहीत. आता आपण तिसरा प्रश्न पाहू. आता ड कुठं गेला? भाडे खरेदी पद्धती यावर टिप लिहा. तर हा भाडे खरेदी पद्धतीवर टिप अशा पद्धतीने लिहायची आहे. पूर्ण पेज भरून आन्सर लिहायचा आहे. त्याच्यानंतर उपप्रश्न दुसरा. इथं प्रश्न दुसरा टाकायचा सुरुवात करताना इथं डायरेक्ट ब टाकायचं आहे आणि आन्सर लिहायला सुरुवात करायची. इथे आपण पाहू शकतो प्रश्न दुसरा. दुधाले खाते तयार करा. दुधाले खाते तयार करताना हे पहा, अशा प्रकारे दुधाले खात्याचा नमुना असतो. इकडे नावे बाजू आहे, इकडे जमा बाजू आहे. नावे बाजूला खरेदी आहे ती पूर्ण, तर जमा बाजूला विक्री. सायन्सवाल्याला देखील सेम असेल. सायन्सवाल्याला फक्त इकडे डेबिट साईडला परचेस लिहायचे आहेत आणि क्रेडिट साईडला सेल्स लिहायचे आहेत. आणि इकडे जमा बाजू मोठी असेल नावे बाजूपेक्षा तर ढोबळ नफा येतो, आणि जर नावे बाजू मोठी असेल जमा बाजूपेक्षा तर निव्वळ तोटा येतो. सायन्सवाल्याने फक्त इकडं ग्रॉस प्रॉफिट लिहायचं आहे जर क्रेडिट साईड मोठी असेल तर, आणि डेबिट साईड मोठी असेल तर नेट लॉस क्रेडिट साईडला लिहायचं आहे. आणि दुधाले खाते कोटक पालन खाते आणि मच्छी पालन खात्याचा झालेला ढोबळ नफा व निव्वळ तोटा हे आपण कृषी खात्यात वर्ग करतो, कारण की कृषी खाते तयार करताना या सर्व गोष्टी कृषी खात्याचे रिलेटेड आहेत. तेरेजी पत्रिकाचा नमुना इथे आपल्याला सांगितलेला आहे. तेरेजी पत्रिकाचा नमुना तयार करा. कृषी उद्योगातील तेरेजी पत्रिकाचा नमुना अशा प्रकारे तयार करायचा आहे. पूर्ण पेज भरून आन्सर लिहायचा आहे. अर्ध्या आन्सरला मार्क्स आपल्याला भेटत नाहीत. अशा पद्धतीने पूर्ण पेपर लिहायचा आहे तुम्हाला. जे विद्यार्थी फर्स्ट इयरला आहेत त्यांनी हा पेपर व्यवस्थितपणे पाहावा आणि व्हिडिओ पूर्ण पाहावा, जेणेकरून त्यांना पूर्ण माहिती मिळेल की जेणेकरून पेपर कसा लिहायचा, कारण की ते फर्स्ट वेळेसच एक्झाम सेंटरवरती जाऊन पेपर देणार आहेत. जे विद्यार्थी सेकंड इयरला व थर्ड इयरला आहेत त्यांना माहीत आहे की पेपर कसा लिहायचा. त्यांची ही आन्सर शीटची ओळख झालेली आहे ऑलरेडी. तर मित्रांनो, थांबूया इथंच. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल आणि पेपर कसा लिहायचा ते समजलं असेल. हा व्हिडिओ जेणेकरून पूर्णपणे पाहावा, जेणेकरून आपल्याला पेपर कसा लिहायचा याची पूर्ण रिलेटेड माहिती मिळेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ कसे आहे ते. चला, टेक केअर. थांबूया इथेच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.